वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स. आज आहे फर्स्ट डे नवरात्रीचा. मी पिंक वेअर केलं आहे, व्हाईट कलर आहे, सोनाने व्हाईट केलं आहे आणि आम्ही जरा काम आहे सो त्याच्यासाठी पण चाललो आहे आणि म्हटलं बाहेरची देवी आली आहे तर तिथे पण पाया पडूया आणि लेट्स सी हाऊ इज द डे. फर्स्टच डे आहे आणि इथे सोनल आहे वेअरिंग व्हाईट. असं वाटतं पिंक कलर आहे आज बिकॉज आय एम वेअरिंग पिंक. व्हाईट खूप ड्रेसेस आहेत बट सगळे खूप हेवी आहेत ड्रेसेस. सो मी म्हटलं आता नको, संध्याकाळी इफ पॉसिबल आम्ही गेलो तर मग व्हाईट वेअर करू. ए बाळा थांब ना. इथे पण आलं डेकोरेशन. सप्तशृंगी देवी. कालचा दिवस पूर्ण पावसात गेला त्याच्यामुळे आम्हाला जाताच नाही आला गरबा खेळायला आणि आज नेक्स्ट दिवशी पण थोडं काम होतं मग बाहेर गेलो अँड देन गावदेवीला परत पाय पडायला आलेलो आणि आता घरी चाललो. बघू आज संध्याकाळी पाऊस नसेल तर जाऊ आणि पाऊस असला तरी जाऊ आज फायनली. पायी करून जायचं. येस. आणि आज रेड कलर आहे सो आय एम वेअरिंग रेड ड्रेस. मी दाखवते फुल लुक तुम्हाला. सो गाईज दिस इज द आउटफिट ॲमेझॉनमधून घेतलेला अँड वाव आय जस्ट लव्ह इट. 600मध्ये आहे सो लिंक देईन डिस्क्रिप्शनला, तुम्ही परचेस करू शकता. कलर्स पण अवेलेबल आहेत आणि सोनलचं आउटफिट दाखवतो. कोण बासुरी वाजवतं. आणि ही मेशोवरून कुर्ती आहे फॉर 200 समथिंग. खूप छान आहे, मस्त फुल नवरात्री वेब्स. गाईज फायनली वी आर रेडी फॉर गरबा. आता आम्ही गरबा खेळायला चाललो, नवरात्रीला चाललोय KDMC ग्राउंडवर. अँड दिस इज द आउटफिट. सोनल रेडी होते म्हणजे ओढणी ड्रप करते. माझं तिने केलं, माझे हेअर पण मम्मीने केले, माझं सर्वांनी केलं. मी माझे कपडे फक्त स्वतः घातले आणि ज्वेलरी मी माझी स्वतः घातली आहे. बाकी सगळं हेअर आणि ड्रेपिंग म्हणजे ओढणी ड्रेपिंग वगैरे सोनलने मम्मीने केलंय. आणि आता आम्ही निघतो बिकॉज तिकडे ना एवढी गर्दी असते की लगेच बंद होतं तो ग्राउंड. सो त्याच्यामुळे आम्हाला फटाफट जायचं. फ्रेंड्स लोक वेट करतात, तिथे पोहोचलेत अर्धे आमच्यासोबत जाणार आहे. सो या शिवानी नाही आहे बिचारी, ती पण ऑफिसला आहे. एवढं बोलतो ना. येस. सो या लेट्स गो. हॅलो. हे हॅलो असं बोल. ए हॅलो. आता काय माहिती ते किती गर्दी असते भाई. हॅलो करायलाच भेटत नाही, हलायला पण भेटत नाही. माहिती काय. चला आता मी जातो, बघतो तिकडे गेल्यावर तुम्हाला काय परिस्थिती आहे हे दाखवतो. फायनली आलो आम्ही. सगळेच इथे. डिस्को का होते इकडची लाईट. डिस्को होते यार लाईट. जो आम्ही आलो फायनली, लवकर आलो म्हणून आता आम्ही आतमध्ये जाऊ शकतो. फायनली गाईज आम्ही गरबा खेळून आलेलो आहोत. आमचा आजचा फर्स्ट डे. काय माहिती ब्लॉग मध्ये घेतलं की नाही, आय डोंट नो. पण आमचा फर्स्ट डे खूप भारी होता आणि हे आम्ही लावलेलं ते गेलंच नाही एवढं. वॉटरप्रूफ होतं वाटतं आपलं आयलाइनर. हे बघा इकडचं पण नाही गेलं म्हणजे डोळ्याकडे. इकडचं गेलं बिकॉज ते आपण घेतो म्हणून, बट इकडचं नाही गेलं. वाव नाईस. अँड या आउटफिट तर दिसलाच असेल तुम्हाला, नाही दिसला असेल तर रील लावू आम्ही. खूप एन्जॉय केला आजचा दिवस. सो फायनली आय एम हॅपी. वेलकम नाही झालाय वेलकम. नवरात्री तर नवरात्रीच्या ब्लॉगमध्ये हे कंटिन्यूअस असणार आहे. आम्ही चाललोय. आज कितवा दिवस आहे? 7वा दिवस आहे. 7वा की 8वा आहे? 8वा आहे.
नातू आहे. आज मोरपिशी कलर आहे एवढं माहिती आहे. आणि गरब्यालाच गेलो नाही मी तर, गेलीच नाही एकदा पण, एकदाच गेलेली. बिकॉज सॅटर्डे संडे तर पाऊस होता आणि इथं सॅटर्डे संडे नाही गेली, बाकी सगळे डेजही गेली. आणि आज आम्ही खारघरला आलोय कारण की सिक्रेट ब्युटीची ॲनिव्हर्सरी आहे, तर तिकडे जाऊन भेटूया. बोलता नाही येते, गाडीचा आवाज येतो. केक शॉप मध्ये आलेलो केक घ्यायला आणि तिथेच समोर सिक्रेट ब्युटी आता चाललो सिक्रेट ब्युटी. इथे मस्त मस्त आवडले, बट आम्हाला जाम टाइमपास होणार आहे, सो येताना आम्ही घेऊ. आता आम्ही जातो. एवढी छान दिसतेय भाई. मी हो थँक्यू. हा आउटफिट आहे, मस्त सजली आहे आज सिक्रेट ब्युटी. आज बलून्सने सजवलं सगळं. रौनक आई है. आज वाटतंय काहीतरी आहे. बलून्स फ्लावर सगळीकडे छान वाटतंय. सिक्रेट ब्यूटी का 6 साल कंप्लीट हो गए. काय माहिती कार्ड भेजा आपको, इन्विटेशन कार्ड भेजा है, आप देखो. बीमार असल्याचा ग्लो आहे. कब का भेजा मैंने मैम को. मेकअप इंडस्ट्री, ब्यूटी इंडस्ट्री और ऑल द फैशन इंडस्ट्री की तरफ से आपके 6 साल पूरे हुए, उसके बिहाफ हम बहुत ढेरों बधाई आपको. थैंक यू. इसके अलावा ये 6 साल नहीं, ये 60 साल नहीं, ये 600 साल सिक्रेट ब्यूटी का नाम रहे मार्केट में, और आप इसी तरह से बहुत अच्छी सेवा लोगों तक पहुंचाए सर. तो यही आशा और अपेक्षा है, और ये नाम बहुत बड़ा हो इंडस्ट्री में. कॉन्ग्रॅच्युलेशन. थैंक यू. पूरे सिक्रेट ब्यूटी. गाइज अपडेट आता थोडा होत आहे आपल्या एअर ब्रश मेकअप. आता तुम्हाला स्टुडंट्सला पण बघायला मिळेल. आता नवीनच आमचा नेस्कोमध्ये परफॉर्मन्स होणार आहे, म्हणजे सोनल माझ्यावर लुक करणार आहे एक्सपो. तिथे मी सगळ्यांना मेकअप दाखवणार आहे. आपला स्टॉल असणार फ्रॉम सिक्रेट ब्युटी 430 ना, स्टॉल नंबर 430. 7 तारखेला असणार. आज आपलं 7 ऑक्टोबरला आहे आणि टायमिंग 4 ते 5. टायमिंग 4 ते 5 असणार. पण पूर्ण दिवस आहे. तुम्ही येऊ शकता. भरपूर मेकअप आर्टिस्ट असणार हा. जिथे तुम्हाला वेगवेगळे लुक्स बघायला त्यांचे टेक्निक्स बघायला मिळतील. नाचायला लागले. सॉंग आलं काय असं वाटतं, नाचायला लागलं. निघालो आम्ही आणि आज काहीतरी वेगळाच ग्लो वाटतोय या फेसवर. एक्सपोजर विश्वर वगैरे पण आम्ही नाही वाढवत. हा, नाही तर काय काय लोक असं आणि पोस्ट करताना पण एवढं गोरं करतात. हा, तर काय बोलत होती, आम्ही खाणार होतो चीज केक, घेणार होतो, नाही घेतला, विसरलो. ऑटो मध्ये बसल्यानंतर आठवलं की बरं चीज केक गेला. जाऊ दे आता. आमच्या इथे तर चांगलं नाही मिळत आम्हाला. इथेची पण टेस्ट आम्हाला माहित नव्हतं, बट द वे ऑफ प्रेझेंटिंग दॅट चीज केक वॉज छान होतं. यम, म्हणजे दिसायलाच यम होता. सो जाऊ दे आता. बोलून ते आता हे होतं. नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा सिक्रेट ब्युटीला येऊ तेव्हा नक्की तिथे विजिट करू फॉर चीज केक. येस. आता जातो घरी जाऊन जायचं होतं पाया पडायला आम्हाला गावदेवीला, पण आता एवढा उशीर झालाय की आम्हाला जायचंय. बाई प्रोडक्ट्स पाडशील. रिटर्न गिफ्ट पण दिलाय भाईने, प्रेम दिले. आता घरी जाऊन जरा वेळ काय माहित आराम करायला भेटतोय का, नाही तर रेडी होऊन परत जायचंय. आज तर आम्हाला जायचंय काही करून खेळायला. चलो बाय. पावसाने वाटलं.
काय मम्मी ब्लॉग घ्यायचा राहिला. ब्लॉग घ्यायचा राहिला नंतर ब्लॉग घेतो आम्ही. मुली द्यायचे काय गाव आम्ही आमच्या एरियात आलो पाया पडायला उठी करायला. आरतीचा दिवस आहे माझा. आज सगळीकडे मला आरती मिळते. कंठी गळती माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव दत्त करिता खरा उद गौरी कुमरा चंदनाची. चालत इथपर्यंत आणलं जस्ट टू टेक हे डाळ आणि राईस. आणि आता आम्ही ते देणार आहे कारण काय उद्या भंडार आहे म्हणून. आणि मला अजिबात आवडत नाही चालायला. मम्मी म्हणे मला चालावं लागतंय. चाललं पाहिजे यार पण माझे पाय दुखतात. अरे मी खारघरला जाऊन आली आज. खारघर ट्रेन मध्ये एवढं आम्ही उभं राहून आलोय. मग विचार कर ना मग पाय दुखणारच. ट्रेन मधून आम्ही उभं आलो. चला मी बंद करते. मला एवढा कॉन्फिडन्स कुठून आलाय ब्लॉग घेत घेत चालायला. चालत चालत जिंकून घेतलं. आपल्याबरोबर आहे the bold and beautiful, the gorgeous अंकिता लोखंडे. अंकिता कसं वाटतंय? डोंबिवलीत स्वागत आहे तुमचं. तुमच्या सगळ्यांचं आज आम्ही इथे आहोत. इतक्या मोठ्या ती तिथे आहे. आम्ही बाहेरच्या साईडला आलो आणि ती तिथे आणि आहे आमचा ग्रुप. माझा खूप जुना रिश्ता आहे. आपल्या आधीपासून फेमस आहे. इतकं सुंदर तरीके काय नाही डोंबिवली एक नावाला पण आय थिंक डोंबिवली यू ऑल आर रॉकिंग. आणि एवढं मोठा गरबा दांडिया आतापर्यंत मुंबईला नाही पाहिजे खरं सांगते. तर गाईज मी ही साडीची ॲड बीड करून आली. खूप सुंदर साडी आहे आणि ट्रेंडिंग आहे. सो मी इन्स्टा आय डी मेन्शन वगैरे करेन डिस्क्रिप्शनला तुम्हाला हवं असेल तर. आणि मम्मीने इतकं सुंदर ब्लाऊज स्टिच केला. बट मी मिशोवरून आत्ताच मी ओपन केलं सगळं. मी मिशोवरून ना काहीतरी मागवलं ह्यांना माहीत पण नाही. मी स्वतःच्या पैशाने परचेस केलं. माझ्या मम्मीचा फेवरेट डेझर्ट आहे आणि माझा अजिबात नाही. दीदीनी स्वीट डिश मागवली. लड्डू मोतीचूरचा. रिअल लड्डू आहे नाही ना. पण बघ ना कॅन्डल्स आहेत गाईज. लड्डू कॅन्डल्स आहेत. लड्डू कॅन्डल आणि किती भारी आहेत यार. आणि किती चमकतात. जरा चमकी बिमकी लावून दिली आहे त्याला. सही आहे. मला हे टेक्स्चर पण सेम लड्डू. 4 लड्डू हे 80 रुपयात मिळाले. चांगलं आहे. मी डिस्क्रिप्शनला लिंक देईन. बट
मला आवडले खूप भारी आहे. इकडे आलोय आम्ही पाय पडायला आमच्या दोन टाकीच्या इथे देवी बसते. तिचं करा माझं होऊन जाईल.